पोलादपूर तालुक्यातील 2 जिल्हा परिषद व 4 पंचायत समिती गटाची निवडणूक आज निवडणुकीचा निकाल आज हाती आलेला असून पोलादपूर तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे पुन्हा पाहायला मिळाले। भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोघांमध्ये मुख्य लढत पोलादपूर तालुक्यामध्ये होती, मात्र शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आमदार भरतसिंग गोगावले यांनी केलेली विकास कामे, त्याचबरोबर पोलादपूरचे नेते चंद्रकांत कळमसे यांनी केलेली विकास कामे व त्यांचा संपर्क यावर शिवसेनेने पोलादपूर तालुक्यात वर्चस्व आपले दाखवून दिलेले आपण माझ्या मागे पाहू शकता। तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी या ठिकाणी गुलाल उधळत आहेत व झेंडे घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा करत आहेत। पोलादपूर तालुक्यात या निवडणुकीमध्ये शिवसेना व शेकडो पक्षाची युती या ठिकाणी पाहायला मिळाली व शिवसेनेने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे। सेनेनं पोलादपूर तालुक्यावर पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेलं आहे, एकंदरीत काय सांगाल? माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॅबिनेट मंत्री भरतसिंग गोगावले यांनी केलेल्या 3.5 वर्षाची विकास कामं, त्या कामाच्या जोरावरती आम्ही प्रचार केला। मागच्या वेळेला आमचा जो जुना देवळागड होता, आता तो कापडी बुद्रुक आहे, त्या 30 सीट आमच्या गेल्या होत्या आणि आम्ही ज्या दिवशी हरलो त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली। आमची 15 वर्ष मंडवी गाळातली आता ज्या कोतवाल बुद्रुक या गाळातली सीट आलेली होती, प्रचंड काम आम्ही केलं आणि या ठिकाणी काम करून शेतकरी कामगार पक्षाची युती केली आणि 6च्या 6 सीट निर्विवाद या ठिकाणी बहुमताने शिवसेनेचा प्रभाव पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला होता तो पराभव, कारण त्यांच्यामुळे बाकीची लोक कामाला लागली। आजपर्यंत अरे जे काम करतात काम करतो आयोगापर्यंत गेलेला माणूस येतो कामाला म्हणजे म्हणतात ना एकदम आज पावलं मागे